चाळीमध्ये घर देतो असं सांगून जवळपास 30 ते 40 लोकांची फसवणूक केलेली आहे आणि जवळपास 1,17,00,000ची फसवणूक असल्याचं समोर आलेलं आहे। आणि वसईच्या माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याची रवानगी तुरुंगामध्ये केलेली आहे। हा जो आरोपी आहे ॲडव्हर्टाइज करायचा, पॅम्पलेट छापायचा, यूट्यूबवर टाकायचा, हे पॅम्पलेट ट्रेनमध्ये देखील वाटायचा आणि हे पॅम्पलेट वाचल्यानंतर लोकांना कुठेतरी ह्या भूलथापांना बळी पडायचे। तिथूनच हा प्रकार घडलाय। जाहिरात केली होती वसईचा राजिवली परिसर असेल, वाघराळपाडा असेल, पेल्लार असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रूम देतो असं सांगून त्याने जे आहे की लोकांकडून पैसे उकळले। ज्या विकलेल्या रूम आहेत त्याच्यावर देखील पैसे उकळलेत। कोणाकडून 70,000, कोणाकडून 80,000, कोणाकडून 1.5 लाख, कोणाकडून 2 लाख, असे जवळपास 40 ते 45 लोक आहेत फसवणूक झालेले। यांनी माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि जेव्हा पोलिसांनी टोटल मारली तर याने जवळपास आतापर्यंत 1,17,00,000ची फसवणूक केली आहे आणि हा आकडा अजूनही वाढला जाण्याची शक्यता आहे। आणि या आरोपीवर याआधी देखील माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल असल्याचं समोर आलेलं आहे। हा आरोपी आहे की आपल्या ड्रायव्हरच्या खात्यामध्ये पैसे घ्यायचा, स्वतःच्या खात्यामध्ये पैसे घ्यायचा। आणि गणेश महादेव तापेकर हा 41 वर्षाचे आहेत। यांनी जी वाघरळपाड्यामध्ये राहणार आहे यांनी ही तक्रार दिली आणि या तक्रारीवरून जो आरोपी आहे दीपक राजेंद्र बहादूर सिंग हा वाघरळपाडामध्ये चाळी बांधायचा आणि हा चाळी बांधल्यानंतर तो यूट्यूबवर स्वस्तात रूम आहे असं लोकांना आमिष द्यायचा, यूट्यूबवर ॲडव्हर्टाइज करायचा आणि या आमिषाला वसई विरार परिसरातील लोक बळी पडायचे आणि कोणी कॅश द्यायचं, कोणी चेक द्यायचं आणि नंतर त्यांना उडवाउडीची उत्तरं आणि त्यांना रूम देखील द्यायचा नाही। अखेरचं बिंग फुटलं आणि 1,17,00,000ची फसवणूक आहे। हा आकडा जवळपास 5 ते 6 कोटीच्या घरात जाऊ शकतो असा अंदाज सध्या वर्तवलेला आहे। त्यामुळे पोलिसांनी आवाहन केलं आहे की तुम्ही स्वस्तात जर रूम मिळत असेल, चाळ मिळत असेल तर आमिषाला बळी पडू नका, कारण तुमच्यासोबत देखील असं होऊ शकतं। पोलिसांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात। सिद्धार्थ लक्ष्मण इंगळे, राजवलीमध्ये आम्हाला फाउंडेशनचं काम चालू होतं तेव्हा त्यांनी दाखवलं आणि इथे तुम्हाला रूम देतो म्हणून सांगितलं। आमच्याकडनं 2 लाख रुपये आतापर्यंत घेतलेले आहेत आणि ते म्हणाले की आता तुम्ही 50,000 आम्हाला द्या, आम्ही तुमचा रूम तुम्हाला ताब्यात देतो। त्यानंतर लॉकडाऊन झाल्यानंतर म्हणाला आता कुठनं पैसे येत नाही आहे, आता तुम्ही आणखी पैसे द्या। मग परत 50,000 घेतले, परत आणखी एकदा 1 लाख रुपये घेतले, असे करून त्याने आमच्याकडनं 2 लाख रुपये एकत्र घेतलेले आहेत। तुम्हाला कसं माहीत पडलं ते हे फ्लॅट हे आमच्या इकडे मुंबईमध्ये लोक पॅम्पलेट वाटतात। आम्ही पण झोपडपट्टीमध्येच राहतो भाड्याने, तर त्यांनी तिकडे पॅम्पलेट आला होता, त्या पॅम्पलेटच्या थ्रू आम्हाला ही माहिती भेटली होती। मध्ये तुम्हाला ट्रेनमध्ये जे पॅम्पलेट वाटतात किंवा स्टिकर्स लावतात, अशा पद्धतीने यूट्यूबमध्ये म्हणा ह्याच्यावर तसंच स्टेशनला पॅम्पलेट वाटून अशा पद्धतीने अट्रॅक्टिव्ह ऑफर्स दिल्या जातात आणि तशा पद्धतीच्या बरेचसे तक्रारदार आमच्याकडे ॲप्लिकेशन प्राप्त होते आणि एका गुन्ह्यामध्ये त्याला अरेस्ट केलेलं होतं आम्ही। दीपक सिंग म्हणून आरोपी आहे तो अशा पद्धतीने एक गोपचरपाडा वालिवच्या हद्दीमधल्या आदिवासी लँड आहे तिथे चाळी बांधायचा आणि त्या चाळी विकायचा। असे काही लोकांना विकलेल्याही आहेत त्याने आणि काही लोकांना त्या विकलेल्याच चाळी दाखवून त्यांच्याकडनं पैसे घेतलेले आहेत। किती करोडची फसवणूक आहे? 1,17,00,000ची अद्यापपर्यंत हे झालेली आहे। आमच्याकडे एक 33 ते 34 लोक आलेली आहेत तक्रारदार आणि आम्ही अजूनही आव्हान केलं आहे लोकांना की बाबा अशा प्रकारची कोणाची फसवणूक झाली असेल तर त्याने माणिकपूर पोलीस स्टेशनला संपर्क साधून त्यांची काही तक्रार आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांना आरोपीला अटक केलेली आहे। आता सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। त्यामध्ये अजूनही एक अटक केलेली आहे त्याच्या ड्रायव्हरला, ज्याच्या अकाउंटला काही पैसे गेलेले आहेत त्यालाही अटक केलेली आहे। रिकव्हरी पार्ट आत्ता नाही आहे, ते चालू आहे, प्रोसेसमध्ये आहे। आम्ही मनी ट्रेल जो आहे तो चेक करतो आहोत आणि त्या पद्धतीने पुढचे अजून त्यामध्ये 5-7 आरोपी आहेत त्यांचाही शोध चालू आहे। तर असंच यूट्यूबवरती चॉल माफिया चॉल विकतात, काय आव्हान करणार आणि लोकांना याच्याबद्दल? मी लोकांना हेच आवाहन करेन की याच्यामध्ये की एक आकर्षक ऑफर दिल्या जातात ज्याच्यामध्ये की बऱ्याच कमी किमतीमध्ये तुम्हाला घर देतो अशा पद्धतीच्या ऑफर्स असतात आणि त्याला लोक भुलतात आणि त्या ऑफरमध्ये पैसे गुंतवतात आणि अशा पद्धतीने ते ट्रॅप होतात। तरी मी लोकांना आवाहन करेन की बाबा लोकल एरियाचा जो रेडी रेकनर दर आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला एवढ्या स्वस्तात कोणीही काही घर देऊ शकत नाही आहे, तर अशा भूलथापांना फसू नये मग।